ओ आदमापूरचा राजा झाला भगत विठोबाचा पायी चालत जाई वार करी पंढरीचा हातात त्याच्या काठी शेळ्या मेंढ्या त्याच्या पाठी दोन हात जोडून त्याच दर्शन घेऊया मामाला पाहूया बाळू मामाला पाहूया मामाला पाहूया बाळू मामाला पाहूया होणारा होत्याला जाणारा जात्याला माग तू फिरू नको उगत खऱ्याची संगत सोडून कड्याची धरू नको येईल दिवस तू जाई माणसाची घर सोडू नको तुझ्या हाती हरे डाव सारा इसल गजल काळजी रे देवा काळजी रे मामा तुझी काळजी रे देवा काळजी रे देवा तुझी काळजी रे कासिलिंग देवाचा नरहरी देवाचा वरदास्त माझ्या शिरावर ताप मार डिंबाड्या ढोलावर
वारण्याच्या काटाला लाट वळेल गावाला. संत बाळूमामाचा द्वादशीच्या निमित्तानं भंडारा सोहळा आहे. प्रत्येक संसारात व्यापला गेलाय. भक्तिमार्ग माणसं सवडीनं करतात आणि खाद्यानं मात्र आवडीनं घेते. आता उद्याची तयारी करून ठेवलेली आहे. उद्या तर माणसं उभा राहायला. पण देवाचं नामस्मरण ऐकायचं म्हटलं तर माणसाला वेळ नाही. एखाद्या माणसाला दिवसाला 1000 रुपये जर हाजरी असेल तर ते सकाळ उठल्यापासून संध्याकाळ झोपेपर्यंत बसत नाही. बघा सारखं चालूच असते. बसत नाही. तर हा संसार थोडासा साईडला ठेवायचा आणि भक्ती मार्ग आपण करायचा. संसाराचा गाडा मला वडत वळेना. 2 पावलं मायच्या पान बाय मला जायचं गड्या. या लांडुरीच्या संग बरगम ठेका धर तू या. ठेका धर तू या मोरवाई तुळतुळ नाचतू या. जनावरण गवडा जनावरण
दुसऱ्या पहिल्या सतीयोगाला देव भोळ्या राजाला चित्रा नदीच्या काठाला त्या मेतके गावाला प्रकार काय घडलाय त्या तर ठिकाणी आला. संत बाळूमामाने विचार केला, म्हणाला शेळ्या मेल्या लागला होता चालण्याची तयार करायला. असा कधी तर काळाचा 12 महिने चालत असताना मेतके गावाला चित्रा नदीच्या काठाला मामाचा तळ राखलेला असणाऱ्या तळाच्या काठाला 12 वर्षे झाली त्या असणाऱ्या मेतके गावाला असणारा पाऊस नव्हता पडला त्या ठिकाणी आला. कोण पडला जीवाला संत बाळूमामाला पहिल्या सती युगाला. बाबा दुष्काळ पडला तर माणूस वर हात करतोय होय होय का तर ढगाकडे बघते का तर पाऊस पडला पाहिजे. अरे पाऊस पडला तर असणार धान्य पिकणार नाही तर कुठले पिकते जण असणाऱ्या जनावरांनी चालवणार आणि आपल्याला पण खायला अन्न मिळणार त्यांना पण पाणी मिळणार. अरे माझ्या असणाऱ्या जाणीला असणाऱ्या मेंढराला मेतक्या असणाऱ्या गावाला 12 वर्ष झालं दुष्काळ पडलेला पाणी नव्हते प्यायला जनावराला चारा नव्हता खायला मामाचा जीव लागलाय चर पडायला. माझ्या मेंढरांना नाही मिळत त्या ठिकाणी आला. नाही खायला पाणी नाही प्यायला कोण पडला जीवाला माझ्या सती योगाला संत बाळूमामाला. अरे बोला याला लागला रे सगळ्या लागला विचाराया करीता बघा करीता विचाराया करीता बघा करीता. माझ्या बरोबर मेंढरांना मिळेना माझ्या बरोबर मेंढरांना पाणी मिळेना. काळगळा माळगळा भक्त मंदिरी काळगळा माळगळा भक्त मंदिरी. काळगळा माळगळा भक्त मंदिरी काळगळा माळगळा भक्त मंदिरी. भारतात म्हणाचा राज्य कोणता राज्य महापुण्यशील मान भारता राज्य महापुण्यशील मान भारता. राज्य महापुण्यशील मान भारता राज्य महापुण्यशील मान भारता. कोण पडला जीवाला माझ्या संत बाळूमामाला अन्न नाही खायला पाणी नाही प्यायला असणाऱ्या जाणीला त्या ठिकाणी आला. असणाऱ्या माझ्या मेंढरांच्यावर आतोनात माझ्या मामांचा जीव जसं एखाद्या आईला आपल्या लेकरांविषयी माया असती तशी मामाची माया आहे या जनावर होती त्या वेळेला. अरे सर्व माझ्या दुनियामध्ये सारी माझी माय लेकर बाळू मामा माझ्या मेंढरांना असणाऱ्या मेंढरांनी बाळ म्हणून हाक मारायचा. माझ्या असणाऱ्या या पिलांना त्याच ठिकाणाला पोटाला जर त्यांचे अन्न नाही मिळालं तर कोण पडलं तर जीवाला अन्न नव्हता काहीच पाणी नव्हता पित त्या वेळेला. अरे विचार केला तर माझी मेंढर उपाशी राहिली तर आपण पण उपाशी राहायचा. पण त्या दिवशी जेवायचं नाही खरं तर असं उपाशी राहायचा त्या ठिकाणाला. त्याचा नियम झाला होता त्या ठिकाणाला. कोण पडलं जीवाला दुष्काळ पडला होता त्या ठिकाणाला. दुष्काळ पडला तसा विचारायला करायला गाव आपण सोडलं पाहिजे म्हणून मामा नतळ हलवला निघून गेला अहमदवाडीच्या रस्त्याने त्या तर मेतके गावाला त्या वेळेला. मेटके गावाला गेला तसा प्रकार कोणता घरायला. बाबा आपली मेंढर आहेत म्हणून त्या असणाऱ्या मेंढरांची काय तर कुठतर केलीच पाहिजे. काळजी होती जनाला त्या वेळेला. अरे प्रत्येक असणाऱ्या धनगराचा असणाऱ्या जानीचा असणारा पोट भरण्यासाठी
जिथं बाबळीची झाड असतील त्या बाबळीच्या झाडाला काय असते त्या शेंगा. आणि शेंगा बघितलं की धनगर आखरी लावल्याशिवाय राहत. कोकणातला धनगर सरदार पावसाळ्यात कालचं 5 जात पेजा कोण पण त्या असणाऱ्या शेंगा बघितलं की मेंढर लगेच 5 जात पे तर मेंढरासाठी जातो. माझ्या मामाची नजर गेली त्या मेटके गावाला, भांदा भांदाने मेंढर लागली ती हिंडायला. मामाची नजर गेली त्या हसणाऱ्या बाबळीच्या झाडाला, पण त्याच गावामध्ये एक पाटील वांड होता. होय होय. अरे बाळा पाटील नावाचा पाटील वांड असणार मेटके गावाला. माहित नव्हतं माझ्या मामाला मेंढर गेली त्या चरणाला. जसा रानाला गेली तसा परकर तुमचा घडला त्या ठिकाणी बोलायाला लागे लागा, सगायाला देवा लागे लागा, माझ्या वेगा मेरा लागा, सारा देवा चालू केली. तसा निघून गेला होता मेटके गावाला असणाऱ्या बाळाबाबतला शेरीला बाळाबाबतच्या रणामध्ये जायला बाबळी लागल्या दिसायला आनंद झाला बाळू मामाला. आता म्हणा माझ्या असलेल्या मेंढरांचं पोट 100% भरणार. म्हणून बाळू मामानं हातात कुऱ्हाड घेतला, झाड लागला गेला, झाडावरती चढला, शेंगा लागला पडला, मेंढराची डाळ लागलाय चारा त्या ठिकाणी आला. झाडाला पाय लागला लावायला, झाड लागला चढायला, लागला होता धागतीत पाडायला. हात जसं लागा पूर्ण पाडलं, झाडं गेलेली, मासणारा पंगारा टाकला मेंढरानी, मेंढर लागल्या चारा खायला. बाळू मामानं आपल्या मेंढरांची सगळी सोय केली आणि असणाऱ्या एका कपड्यामध्ये चिरणी काढली त्या ठिकाणाला. गांजा लागला होता वडेला, एवढा तो असणारा पाटील त्या ठिकाणावर का निघून आला आपल्या असणाऱ्या हसेरीला. बोलायाला याला गायला लागला, सगायाला लागला. बाळू माझ्या
रे